मोठी बातमी लातूरमधून। लातूरच्या रेणापूरमध्ये आज कडकडीत बंद आहे। नगरपंचायत निवडणूक स्थगितीच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आलाय। राज्य निवडणूक आयोगाचा महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात येतोय। रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाने अचानक स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ रेणापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय आणि लोकशाही विरोधी असून मतदारांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्याची भूमिका महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी घेतली आहे। यावेळी व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून निवडणूक आयोगाचा निषेध व्यक्त केला आहे। तर लातूरच्या रेणापूरमध्ये आज कडकडीत बंद असल्याचं पाहायला मिळतंय। नगरपंचायत निवडणूक स्थगितीच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात आला। राज्य निवडणूक आयोगाचा महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात येतोय। रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाने अचानक स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ रेणापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय हा लोकशाही विरोधी असून मतदारांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्याची भूमिका महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी घेतलेली आहे। तर व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून निवडणूक आयोगाचा निषेध यावेळी केलाय। लातूरच्या रेणापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांच्याकडून। अजय, आपण पाहतोय रेणापूरमध्ये राज्य निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात येतोय, काय अधिक तपशील? अंकित, आपण जर पाहिलं तर लातूरच्या रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीला काही तास शिल्लक असताना अचानक निवडणूक आयोगाचा निकाल आला आणि त्याच्यानंतर ही निवडणूक स्थगित करण्यात आली। त्याच्यानंतर मात्र रेणापूरमध्ये याचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळते। महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसनं याच्यावरती आक्षेप घेत त्या ठिकाणी कडकडीत बंद पाळलेला आहे। या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी सुद्धा आपल्या आस्थापना बंद ठेवल्या आणि या बंदमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीच्या वतीनं हा जो बंद ठेवण्यात आलेला होता आणि राज्य निवडणूक आयोगाचा निषेधही व्यक्त करण्यात आलेला आहे। मात्र आता याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीच्या मागण्या केल्या जात आहेत की निवडणूक आयोगावरती वेगवेगळ्या पद्धतीचे आक्षेप घेण्यात येत आहेत। आता याच्यानंतर काय नेमकी परिस्थिती उद्भवते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं होणार आहे। अंकिता, धन्यवाद अजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।